नमस्कार. आज 3 मे 2026 वार आहे रविवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, निकाल पूर्वपदावर. 12वीमध्ये 89.79% उत्तीर्ण. आकडेवारी कोरोनापूर्व पातळीजवळ पोहोचलेली आहे. नेक्स्ट आहे, भोज तालुक्यात बालिकेवर अत्याचार करून खून, म्हणजे अतिशय निग्रह अशा पद्धतीची बातमी आहे. व पहा, अगदी पारा चढतो अशा पद्धतीने बातम्या ऐकल्यानंतर पण थोडंसं स्वतःला आवरून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. त्यानंतर आज नीटची एक्झाम आहे. जे विद्यार्थी नीटची एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी ऑल दी बेस्ट. नेक्स्ट आहे, तृणमूलची याचिका फेटाळली. मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाच्या आदेशात हस्तक्षेपास न्यायालयाचा नकार. आता पहा, मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की आपल्या देशामध्ये सर्वोच्च कोण आहे, तर तुमचं उत्तर काय असेल? सर, इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज द सुप्रीम. ओके. व याला गार्ड कोण करतं? तर सुप्रीम कोर्ट करतं. आय होप हा पॉईंट तुम्हाला समजला. बरोबर. मग भारतीय संविधानाने काय केलेलं आहे पहा, किंवा आपल्या पण घरामध्ये जे कुटुंब प्रमुख असतात ना, अगदी कुटुंब प्रमुख आपला आदेश तशा पद्धतीने देतात, पण आपल्या भावंडांमध्ये भांडण होऊ नये यासाठी काही पहा सेपरेशन ऑफ पॉवर दिलेले असतात. अगदी तसंच भारतीय संविधानाने पण पहा आपल्याकडे 3 काही गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे एक आहे लेजिस्लेचर, ज्याला आपण काय म्हणतो? विधिमंडळ म्हणतो. ओके. एक आहे, म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या 3 बॉडीज आहेत किंवा 3 अंग आहेत, हे लक्षात घ्या तुम्ही. एक आहे विधिमंडळ. विधिमंडळ काय करतं? तर कायदे बनवण्याचं काम करतं. बरोबर. मग पहा, कायदे बनवले, पण कायद्याची अंमलबजावणी कोणीतरी करणं गरजेचं आहे ना. मग अंमलबजावणीसाठी असतं आपल्याकडे पहा एक्झिक्युटिव्ह. एक्झिक्युटिव्ह म्हणजेच काय पहा? कार्यकारी मंडळ. ओके. आता कार्यकारीचं काय काम असेल पहा, तर अंमलबजावणी करणे. ओके. जे काही विधिमंडळाने कायदे बनवलेले त्याचं अंमलबजावणीचं काम कोण करतं? तर एक्झिक्युटिव्ह करतं. बरोबर. हे 2 तुम्हाला पॉईंट लक्षात आले असतील. मग आता पहा, अगदी एक्झिक्युटिव्ह ज्यावेळेस अंमलबजावणी करत असतात, आता जसं की IAS त्यानंतर IPS हे काय आहेत? एक्झिक्युटिव्ह बॉडी आहेत. बरोबर. मग हे एक्झिक्युटिव्ह करत असताना किंवा कायद्यांची अंमलबजावणी करत असताना हे काय करतात पहा, आता अगदी IAS जवळ जर पॉवर आली तर IAS पहा तो स्वतःची पॉवर ब्रीच पण करू शकतो ना. अगदी पहा, तो मनमानी पद्धतीने पण करू शकतो, कारण ती पॉवर आहे. व अगदी ॲस्पिरंट सिरीजमध्ये संदीप भैयांनी म्हटलेत पहा की पॉवर अगदीच 2 पद्धतीने आपल्याला मिळते. एक तर त्याचा चांगला पण उपयोग होऊ शकतो व दुसरा एकदम करप्ट पण उपयोग होऊ शकतो. अगदी त्याच बेसिसवर पहा, जर हे एक्झिक्युटिव्ह जर करप्ट निघाले किंवा त्यांनी पॉवरचा जर दुरुपयोग करायला लागली, तर मग यांच्यावर कोणीतरी तिथं चेक अँड बॅलन्स करणं गरजेचं आहे ना. ओके. मग यासाठीच पहा आपल्याकडे काय आहे? ज्युडिशरी आहे. ओके. ज्युडिशरी यालाच काय म्हणतो? न्यायपालिका. न्यायपालिकेचं काय काम असतं पहा, तर एक सुप्रीम कोर्टाला काय म्हटलं मी? गार्डियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन. मग अगदीच पहा, जे संविधानमध्ये दिलेलं बेसिक स्ट्रक्चर आहे किंवा संविधानाचं रक्षण करण्याचं काम कोण करतं? तर ज्युडिशरी करतं. मग पहा, कधी कधी काय होतं पहा, ज्युडिशरी पण अगदी त्यांचं ब्रीच करण्याचा वगैरे थोडंसं प्रयत्न करतं. ओके. जसं की पहा, लेटेस्टमधलं CAPF बिल मांडूयात आपण. ओके. CAPF बद्दल जे सुप्रीम कोर्ट आहे त्यांनी 2025मध्ये मे महिन्यामध्ये त्यांनी एक निकाल दिला होता की बाबा IPSला तुम्ही तिथे देऊ नका. IPS जे आहेत, IPSचं वेगवेगळं असू द्यात, आणि CAPF जे अधिकारी असतील त्या CAPF अधिकाऱ्यांनाच त्यांनी DG IG वगैरे अशी जी पदं आहेत ना, तिथे तुम्ही फक्त CAPF अधिकाऱ्यांनाच बसवा, IPSला तिथं बसू नका, असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आला. बरोबर. मग सुप्रीम कोर्टाचा आदेश आला की मग तो मनमानी पद्धतीचा थोडासा वाटला गव्हर्नमेंटला, व त्यांनी म्हटले की नाही, IPS अधिकारी जो असतो तो व्हर्साटाईल पद्धतीचा आहे, तो सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम क्रॅक करून आलेला आहे. व CAPF जो अधिकारी असेल तो फक्त एका ढांच्यामध्येच बसलेला आहे. तो राज्यासोबत संगनमत वगैरे करू शकणार नाही. तो आर्म फोर्सेसमधून आलेला आहे, सेमी आर्म फोर्सेसमधून आलेला आहे. बरोबर. पण IPS पहा, त्याला सिव्हिलचं पण नॉलेज आहे व अगदी आर्म फोर्सेसचं पण नॉलेज आहे. मग याच कारणानिमित्त केंद्र सरकारने काय केलं पहा, यावेळेस त्यांनी पार्लमेंटमध्ये बिल मांडलं. मग अगदी ज्युडिशरीने जे निकाल दिला तो मनमानी पद्धतीचा वाटला, त्यामुळे परत हे कायदेमंडळ काय केलं पहा, ज्युडिशरीला आपण शांत बसवण्याचं काम केलं. व इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये तर हे भरपूर वेळेस झालेलं आहे. ह्या गोष्टीवरून आपल्याला काय लक्षात येत आहे तुम्हाला? तर अगदीच पहा, इथे काय आहे तर एकतर चेक अँड बॅलन्स पण आहे व प्रत्येकांमध्ये सेपरेशन ऑफ पॉवर आहे. म्हणजे ज्या वेळेस पहा लेजिस्लेचर काही काम करत असेल ना, त्यावेळेस एक्झिक्युटिव्ह तिथं कोणीही आवडवत नाही. त्यानंतर एक्झिक्युटिव्ह ज्यावेळेस काम करतं ना, त्यावेळेस ज्युडिशरी पण त्यांच्या कामामध्ये इंटरफेअर करत नाही. आता इथं पहा ना तुम्ही, एक्झिक्युटिव्ह ज्यावेळेस काम करत आहे ना, त्यावेळेस ज्युडिशरी तिथं काही इंटरफेअर करत नाही, आणि जे कायदेमंडळ आहे त्यामध्ये पण काहीच तिथं इंटरफेअर करत नाही. जसं याचं जर तुम्हाला सांगायचं उदाहरण म्हटलं तर ज्यावेळेस अँटी डिफेक्शन लॉ येतं, ओके, किंवा एखाद्या MPजवर किंवा एखाद्या MLAजवरती जर अँटी डिफेक्शन लॉ
मांडण्यात येतं, ठराव मांडण्यात येतं, त्यावेळेस जो स्पीकरचा निर्णय असतो तो फायनल मानला जातो. बरोबर आहे. ज्यावेळेस प्रोसेस तिथं कोणीच चॅलेंज करू शकत नाही. पहा, पार्लमेंटमध्ये जे काही चालू आहे त्याला कोणीही सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करू शकणार नाही. हां, स्पीकरने निकाल दिल्यानंतर त्याला नक्की चॅलेंज करू शकतात ज्युडिशियल रिव्ह्यू अंतर्गत, पण ज्यावेळेस प्रोसेस चालू आहे ना तिथं कोणीच चॅलेंज करू शकणार नाही. म्हणजेच काय, हे सेपरेशन ऑफ पॉवर आहे. म्हणजे काम चालू आहे ना तर बाबा काम करू द्या, त्याला फायनल झाल्यानंतरच आपण त्याबद्दल बोलूयात, असं सुप्रीम कोर्टाचा रवैया आहे. अगदी एक्झिक्युटिव्हचं पण तसंच. पहा, आता इथं काय आहे, निवडणूक आयोग सध्याला काय मतमोजणी करणार आहे. मग मतमोजणी केल्यानंतर व पहा, मतमोजणीसाठी त्यांनी फक्त केंद्राचे कर्मचारी घेतलेले आहेत, राज्य कर्मचारी त्यांनी घेतलेत का, तर बिलकुल नाही. मग या विरोधात पहा, जे बंगाल जे सरकार आहे सध्याला TMC यांनी काय केले, पहा सुप्रीम कोर्टात गेले. त्यांनी म्हटले की बा केंद्रीय कर्मचारीच का निवडला तुम्ही, राज्य कर्मचारी का घेत नाहीत. मग त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने म्हटलं पहा आम्ही यामध्ये इंटरफेअर करणार नाही. काय इंटरफेअर करणार नाही, तर पहा ते प्रोसेसमध्ये आहे व एक्झिक्युटिव्हचा तो निर्णय आहे, आम्ही त्यामध्ये इंटरफेअर करू शकत नाही. काय इंटरफेअर करू शकत नाही, तर भारतीय संविधानानुसार प्रत्येकाला सेपरेशन ऑफ पॉवर दिलेली आहे व ही कलम कितवा आहे, आर्टिकल 50 आहे. आय होप तुम्हाला हा पॉईंट समजला असेल. असं करण्याचं मागचं उद्देश काय, पहा कोणीतरी मग एकच मोठं झालं असतं. जसं पहा, जर लेजिस्लेचरकडे जर आपण जास्त ताकद ठेवली असती व सेपरेशन ऑफ पॉवर असं जर केलं नसतं ना तर लेजिस्लेचर खूप उड्या मारला असतं व ते खूप स्वतःला महान ठरवलं असतं, जसं इंदिरा गांधी यांच्या काळात झालं होतं. किंवा जर ज्युडिशरीला जर आपण जास्त पॉवर दिली असती किंवा सेपरेशन ऑफ पॉवरचं म्हणजे जर नसतं आपल्या देशामध्ये तर ज्युडिशरीना स्वतःला खूप महान समजली असती. म्हणजे हम करे सो कायदा अगदी त्या पद्धतीने लेजिस्लेचरला त्यांनी गिनलेच नसते. आर्टिकल 360 रिलिव्हन्सच नाही, मी जे म्हणेल ना तेच कायदा आहे, अशा पद्धतीने ज्युडिशरी स्वतःच तिथं रवैया राबवली असते. किंवा त्यांचा जो काही हे आहे, जसं पहा CAPFच्या अमेंडमेंटमध्ये किंवा जसं CAPF अधिकाऱ्यांना DG किंवा IGची पोस्ट मिळत नाही आहे म्हणून सुप्रीम कोर्ट काय म्हटलं असतं, मी देतो तुम्हाला न्याय, लेजिस्लेचर देत नाही आहे ना तर मी देईन तुम्हाला न्याय, अशा पद्धतीने पहा तो तिथं भूमिका घेतला असता. पण नाही, ज्युडिशरीवरती पण कोणीतरी बंधन टाकतं तर ते आहे लेजिस्लेचर. त्यानंतर एक्झिक्युटिव्हवरती पण कोणीतरी बंधन टाकू शकतं, ते आहे लेजिस्लेचर प्लस ज्युडिशरी. अशा पद्धतीने आपल्या देशामध्ये काय आहे, सेपरेशन ऑफ पॉवर आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला नक्की समजलेला असेल. ओके, आर्टिकल 50 हा एक महत्त्वपूर्ण तिथं पॉईंट आहे. त्याच्यानंतर पहा, ज्यावेळेस प्रोसेस असतं ना, प्रोसेस कोणीही चॅलेंज करत नाही, तर जजमेंट किंवा त्याचं जे फायनल निकाल असतो ना त्याला खूप सगळीकडे चॅलेंज केलं जातं. तसं स्पीकरचा आहे, अँटी डिफेक्शन लॉमध्ये जी प्रोसेस आहे त्याला कोणी चॅलेंज केलं नाही, परंतु स्पीकरचा जो निर्णय असेल ना त्याला नक्की चॅलेंज केलं जाऊ शकतं. आय होप हा पॉईंट तुम्हाला आता क्लिअर आहे व सेपरेशन ऑफ पॉवर आता तुम्हाला समजला असेल. डन. त्याच्यानंतर आहे प्रिलिम्ससाठी महत्त्वपूर्ण न्यूज आहे. पहा, प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी प्रसून जोशी, प्रख्यात गीतकार, लेखक आणि संवादतज्ञ प्रसून जोशी यांची प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आय होप ही बातमी तुम्हाला लक्षात आली असेल. कंबाईन परीक्षा त्यानंतर MPSC राज्यसेवा परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे चला, अवैध RO प्रकल्पामुळे भूजल संकट. आता अगदी गल्लीबोळामध्ये पण आपल्याकडे काय आता RO प्रकल्प उभा राहिलेले आहेत. मग हे जे RO प्रकल्प आहेत ना, हे कोणाची परमिशन घेतलेत का, तर बिलकुल नाही. म्हणजे खूप हैराणी आहे पहा की त्यांनी कोणाचीच परमिशन न घेता त्यांनी डायरेक्टली प्लॅन्ट वगैरे उभा केले आहेत व आपल्या जे भूजल पातळीसाठी जी एक हे आहे काय म्हणू शकता पॉलिसी आहे, त्या पॉलिसी आता अगदी महाराष्ट्र राज्याची जर तुम्ही पॉलिसी पाहिला तर 2014ची आली आहे. याच्यानंतर पुन्हा पॉलिसीच आली नाही पहा भूजलबद्दलची. ओके, मग त्या पॉलिसीनुसार आपल्याकडे पहा फक्त 500 मीटरपर्यंतच तुम्ही बोरवेल वगैरे खोदू शकता किंवा म्हणजे बोरवेल तिथं हे करू शकता. पण जर तुम्ही रियालिटीमध्ये पाहिला तर 600 ते 800 मीटरपर्यंत पण बोरवेल पाडतात. ओके, मग हे काय होतं, भूजल पातळी अतिशय म्हणजे जास्त पाण्याचा उपसा आणि अशा पद्धतीने जर 600 ते 800 मीटरपर्यंत जर तुम्ही खोलीचे जर बोरवेल पाडत असाल तर नक्कीच भूजल पातळीला तिथं धोका निर्माण होतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे हे अवैध RO किंवा RO जे प्लॅन्ट आहेत ना ते खऱ्याच पद्धतीने ते फिल्टर पाणी देत आहेत का, हा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे पहा. ओके, व अगदीच हे 500 ते 500 पर्यंतची आपली मर्यादा आहे, परंतु आपण तिथं काय करत आहोत 600 ते 800 मीटरपर्यंत बोरवेल पाडत आहोत. या कारणानिमित्त पण पहा व आणखीन RO प्लांटसाठी पहा भरपूर पाणी लागतं. त्याच्यानंतर वेस्ट पाणी पण जातं तिथं काही. मग ते वेस्ट पाणी आणि पाण्याचा उपसा हे जर तुम्ही 2 कॅल्क्युलेशन केलात ना तर हे खूप मोठं संकट येणार आहे आपल्यावर. पण आपल्याकडे पॉलिसीच नाही. त्यानंतर राज्य सरकार पहा म्हणजे अगदी आपल्याकडे पॉलिसी नसल्यानंतर राज्य सरकार किंवा राज्य सरकारचे जे कर्मचारी आहेत ना ते पण यामध्ये इंटरफिअर करू शकत नाहीत पहा. ओके, का तर पॉलिसीच नाही आहे. मग नक्कीच याबद्दल पॉलिसी येईल अशी अपेक्षा करून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. ओके, नेक्स्ट आहे इराणला टोल दिल्यास निर्बंध, होर्मुझवरून अमेरिका जहाज कंपन्यांचा इशारा, समुद्रधरणी खुली करण्यास प्रस्ताव, नर्गिस मोहम्मदी यांची प्रकृती गंभीर,
शांततेसाठी नोबेल पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेल्या इराणी मानवाधिकार कार्यकर्त्यास नरगिस मोहम्मदी यांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की इराणमध्ये कोणाला नोबेल पारितोषिक मिळालं आहे, तर नरगिस मोहम्मदी, हा पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर भारताच्या डिजिटीकरण सुधारणांची प्रशंसा, उत्पादकता वाढल्याचे नाणेनिधीचे निरीक्षण. व अगदीच पहा, सर्वांना माहिती आहे UPI आल्यापासून आपल्या देशामध्ये नक्कीच डिजिटल एक रिव्होल्यूशन आलेलं आहे. आता दरवेळेस म्हटलं जातं UPIवरती फीस लादली जाईल, UPIवरती फीस लादली वगैरे जाईल, पण तसं काही नाही आहे ते. कारण प्रॉब्लेम कसा आहे, जर UPIवरती फीस वगैरे लादली जाईल तर जे आपण डिजिटल करन्सीमध्ये पुढे गेलो आहोत ना, ते खूप तिथं चॅलेंजिंग होऊ शकेल. हां, आता UPSC इथून प्रश्न काय विचारते पहा, UPI कोणामार्फत, तर NPCI मार्फत चालवलं जातं. NPCI ही पहा नॉन प्रॉफिट कंपनी आहे व SBI त्यानंतर IDBI हे जे सर्व बँक्स आहेत ते एकत्र मिळून NPCIची स्थापना करण्यात आलेली आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर UPI, हां, NPCIचं अधिकृत UPI ॲप कोणता आहे, तर भीम आहे. ओके, BHIM, भीम. ओके, भीमचं लॉंग फॉर्म तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगू शकता. UPSCने याबद्दल प्रश्न विचारले. त्याच्यानंतर UPI हे कशा पद्धतीने पेमेंट करतं, तर IMPS, इमिडिएट पेमेंट सेटलमेंट. ओके, UPSCने आय थिंक लास्ट इयरला RTGS आणि NEFTवरती प्रश्न विचारले होते, त्यामुळे हे प्लीज थोडंसं लक्षात ठेवा. IMPS, NEFT आणि RTGS याचे नोट्स मी अपडेट करून आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकेन. कारण पहा, मी बोलत असताना मला लक्षात आले ही न्यूज की हे पण महत्त्वाचं आहे म्हणून. ओके, तर मी हे लवकरच तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर NPCI अंतर्गत कोणत्या विविध सुविधा आहेत, हे तुम्ही ना Amazon पे किंवा फोनपेवरती गेलात. ओके, फोनपेवरती गेल्यानंतर तिथं पहा सुविधा दिसतात, जसं की BBPS. ओके, त्यानंतर AEPS. हे AEPS काय आहे, तर आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम आहे. हे बिल पेमेंटसाठीचं आहे पहा, BBPS. जर तुम्ही ॲटोमॅटिकली, म्हणजे जसं तुमचं ब्रॉडबँडचं बिल असू द्यात किंवा अगदी DTHचं बिल किंवा कोणतंही बिल, इलेक्ट्रिसिटीचं बिल वगैरे जे काही असेल ते ॲटोमॅटिकली जर पे करायचं जर म्हटलं ना, तर BBPSची तुम्हाला सहायता घ्यावी लागेल. आता ही जी NPCI अंतर्गत सर्व काही ज्या सुविधा आहेत ना, ते तुम्हाला फोनपेमध्ये ऑलरेडी दिसून येतील. म्हणजे कोणतं रिचार्ज करायचं असेल किंवा काय, ते सर्व NPCIच्या सुविधा आहेत. हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. व नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे कोणाच्या मालकीची आहे, तर नक्कीच ते पहा नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे किंवा एक संस्था आहे ज्याची स्थापना SBI त्यानंतर विविध बँकांनी तिथं केलेली आहे. आता त्यामध्ये शेअर कोणाचे किती आहेत हे आपल्यासाठी बिलकुल गरजेचं नाही, पण IMPS, NEFT आणि RTGS ह्या 3 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. RTGS यावरून परीक्षेला प्रश्न विचारलेले आहेत. आता आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी IMPS म्हणजे UPI वापरतं, इमिडिएट पेमेंट सेटलमेंट होतं. NEFT आणि RTGS यामध्ये थोडक्यात तफावत येते पहा. म्हणजे 2 लाखापर्यंतचे ट्रान्झॅक्शन NEFT आणि 2 लाखाच्या वरचे जे ट्रान्झॅक्शन म्हणजे अंबानी अदानी यांचे जे ट्रान्झॅक्शन होतात ते RTGSमधून होतात. त्याच्यानंतर 1 रुपये ते 2 लाख रुपयेपर्यंतचे जे ट्रान्झॅक्शन आहेत ते NEFTमधून होतात. ओके, याचे जे नोट्स आहेत ना ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती लवकरच अपलोड करेन. डन. त्याच्यानंतर डिजिटल क्षेत्र आपल्यासाठी गरजेचं नाही आहे, स्किप करू शकता. 12वीच्या गुणवंतामध्ये घट झालेली आहे, कारण यावर्षी पहा कॉपी सेंटर वगैरे तशा पद्धतीने काही नव्हती असं तुम्ही म्हणू शकता. डन. त्याच्यानंतर अगदी आज खुश आहे, कारण जास्त आपल्याला आर्टिकल्स वगैरे आलेले नाहीत. रविवार विशेष, भाषिक फुटीचा धोका. आता अगदी शक्य झालं तर तुम्ही हा आर्टिकल वाचून घेऊ शकता, पण याच्यापूर्वीच मी ज्यावेळेस विद्यार्थ्यांना विचारलं होतं की सांगा म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा मला व्यवसाय करण्याचा अधिकार कुठून आलेला आहे, तर नक्कीच विद्यार्थ्यांनी सांगितले होते आर्टिकल 19. ओके, व तुमचं उत्तर बरोबर होतं. व इथं पण तेच दिलेलं आहे पहा आर्टिकल की टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी मराठीचे व्यावहारिक ज्ञान असणे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव केवळ अविवेकी नाही, तर तो घटनात्मकतेच्या कसोटीवरही टिकू शकत नाही. अशा प्रकारची धोरणे विकसित भारत योजनेला खीळ घालतील आणि कदाचित विभाजित भारत निर्माण होण्यास कारणीभूत ठरतील. ओके, त्यामुळे अगदीच पहा की राज्य सरकारने पण तो 15 ऑगस्टपर्यंत त्याला मुदतवाढ दिलेली आहे. हां, मान्य आहे मराठी तिथं सक्ती आपण करू शकतो, पण पहा नक्कीच आपण डायरेक्टली कॉन्स्टिट्यूशनला पण त्याला इम्पॅक्ट पाडू शकत नाही. हां, त्याऐवजी पहा आपण दुसरे काहीतरी नक्कीच पर्याय तिथं निवडू शकतो, जसं की मराठी जे रिक्षा चालक वगैरे त्यांना तिथं मराठी नक्की चांगल्या पद्धतीने शिकवू शकतो. ओके, मग अगदी पाहूयात राज्य सरकार याबद्दल पावले उचलेल व UPSC अशा पद्धतीचे प्रश्न विचारत नाही. पहा, जरी विचारलं ना तर बॅकवर्ड लिंकेजेसमधून हे आर्टिकल 19 वगैरे विचारलं जाईल, परंतु UPSCसाठी फेवरेट कोणता आहे, आर्टिकल 21 आहे. आर्टिकल 21 राईट टू लिव्ह विथ डिग्निटी. ओके, त्यामुळे थोडंसं तुम्ही आर्टिकल 21ला पहा. हां, त्यानंतर नुकतंच आर्टिकल 21मध्ये कोणता अधिकार देण्यात आला आहे, तर राईट टू मेन्स्ट्रुअल हेल्थ. आर्टिकल 21 प्लीज लक्षात ठेवा, यावर्षी प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, डन. त्याच्यानंतर
अगदी गेले घ्यायचे राहुनी हे स्किप करू शकता. हां, त्यानंतर पहा, आता आजचा हा आर्टिकल आलेला आहे, परंतु हा निबंध टाईप आलेला आर्टिकल आहे, त्यामुळे मी स्वतःला इथं थांबवलेला आहे, किंवा म्हणजे हे तुम्हाला नक्कीच समजून येईल. ओके, म्हणजे पहा 5 मिनिटाचं व्हिडिओ होतं, त्यापेक्षा तुम्ही 2 मिनिटामध्ये हे आर्टिकल नक्की वाचून घेऊ शकता. PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे, तर प्लीज 2 मिनिटामध्ये हे वाचून घ्या. मी त्याला सेव्ह करून ठेवा असं म्हणत आहे, कारण पहा निबंधासाठी हे महत्त्वाचं ठरेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स व फर्स्ट पेजवरती जर तुम्ही गेलात ना, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल एक थोडीशी निगेटिव्ह न्यूज आलेली आहे. कुठे गेली ती, एकच मिनिट द्या. हे पहा, भारताची AI संधी हुकल्याने परदेशी गुंतवणूकदारांची पाठ, नामांकित गुंतवणूकदार अर्थविश्लेषक रुचिर शर्मा यांची स्पष्टोक्ती. मग आता असं तर डायरेक्टली निगेटिव्ह प्रश्न आपल्याला विचारला जाणार नाही, परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्सला टॅकल करण्यासाठी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या भारत देशामध्ये जास्त पद्धतीने आणण्यासाठी आपण काय पावले उचलणं गरजेचे आहेत, असा जर प्रश्न आला तर तुम्ही हे डायरेक्टली जसंच्या तसं कॉपी पेस्ट करून टाका. ओके, कारण हे अगदी मी लिहिलेलं नाही आहे, तर ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी लिहिलेलं हा आर्टिकल आहे, मंत्री आहेत. ओके, त्यामुळे आपल्याला आपली जी झोप आहे ती उडवून घ्यायची नाही आहे. तुम्ही जसंच्या तसं किंवा आज जरी वाचलं नाही तरी मोर दॅन सफिशियंट आहे, काळजी नका करू. अशाच पद्धतीचे प्रश्न वारंवार येत जातात किंवा असंच आर्टिकल वगैरे येत जातात, त्यावेळेस आपण ह्याबद्दल चर्चा करूयात. पण सध्याला पहा, UPSC प्रिलिम आणि MPSC प्रिलिम अगदी 20 ते 30 दिवसांमध्ये आहे, म्हणजे 30 दिवस तर नाहीतच, फक्त 20 दिवसामध्येच आहेत. ओके, UPSCची प्रिलिम पहा 24 मेला आहे व 31 मेला राज्यसेवेची प्रिलिम आहे, त्यामुळे थोडंसं तुम्ही तिकडे फोकस करा. या आर्टिकलला थोडंसं स्किप केला तर तरी चालेल. याची जी याचं जे स्क्रीनशॉट आहे ती याच्या पूर्वीच्याच याच्यापूर्वीच आपण टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे, पण आजचं जर शक्य झालं ना तर हे आर्टिकल तुम्ही स्वतःहून वाचून घेऊ शकता. डन. त्यानंतर द हिंदूमध्ये पण जास्त काही महत्त्वाची बातमी नाही आहे. पहा, ही बातमी तुम्ही माहितीच असेल की सिलेंडर मागलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढे म्हणजे काही आवश्यकतेचं दिसत नाही आता आर्टिकल वगैरे, ग्राउंड झिरो रिपोर्ट वगैरे आहेत. आणखीन एक महत्त्वाची न्यूज इथं आहे, मी कशामुळे आलेलो, ही आहे पहा महत्त्वाची न्यूज. इन फर्स्ट, कर्नाटका गव्हर्नमेंट अनविल डिजिटल ग्रीव्हियन्स पोर्टल फॉर गिग वर्कर्स. सर्वात प्रथम कर्नाटक राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की गिग वर्कर्ससाठी त्यांनी पोर्टल उभा केलेला आहे व या पोर्टलवरती जे गिग वर्कर्सच्या समस्या आहेत त्या सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणार आहेत. हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. परीक्षेला तुम्ही हे रेफरन्स नक्की देऊ शकता, किंवा जर राज्यसेवेमध्ये वगैरे प्रिलिमला जर प्रश्न आला ना की कोणत्या सरकारने एक पोर्टल विकसित केलेला आहे गिग वर्कर्ससाठी, तर नक्कीच कर्नाटक गव्हर्नमेंटचं तुम्ही नाव पुढे ठेवायचं आहे. ओके, हा एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट होता. उर्वरित बातम्या गरजेच्या नाहीत द हिंदूमधून. काल पण आपण द हिंदूला मी स्किपच करण्याचं कारण नसते होतं की जास्त बातम्या नाहीत, खुदा पहाड निकला चुहा, असं करू नका. UPSC आणि MPSCच्या पूर्व परीक्षेकडे तुम्ही थोडंसं लक्ष द्या. त्यानंतर आता इथे आपण थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर मला नक्की सांगू शकता. त्याच्यानंतर ॲन्सर रायटिंग संबंधी विद्यार्थ्यांचे भरपूर मेसेजेस आलेले आहेत व बहुतांश विद्यार्थ्यांना इंटरेस्ट नक्कीच आहे, तर लवकरच मी त्याबद्दल डिसिजन घेणार आहे व तुम्हाला डिटेल्स नक्कीच सांगेन. ओके, तर आपण इथे थांबूयात. धन्यवाद.